आता इकडे फर्स्ट फ्लोअरवर नवीन ऑपरेशन थिएटर बनत आहे. अजून तर याचं काम पेंडिंग आहे, बघू शकताय. ह्या साईडला हे आहे रूम ऑडिओमेट्रिक आणि हो बाय. आणि ह्या साईडला असे काही ऑपरेशन थिएटर आहे, बनणार आहेत, म्हणजे अजून झालं नाही. आणि इकडे लास्टची कानाची सर्जरी झाली होती तेव्हा जे ऐकायची टेस्ट असते ती इथे नव्हती. मग आम्हाला DY पाटीलमध्ये जाऊन आम्ही केली होती, पण आता 1 मंथ झालं इथं ते झालं आहे. तर या साईडला त्याचा रूम आहे. आता बघूया मम्मी काय करते. कसं चाललंय? काय चाललंय? तुला काय खायचं? काय नाही, आता तेच चाललंय ना. आता कुठं खायचं? सांबार आहे, उपमा आहे. उपमा हा मी पॅक करू इथं जाणतो. आता मम्मीला ॲडमिट केलं आणि ॲडमिट करून ती मम्मीची टेस्ट झाली. ते ऐकायला किती येतं काय येतं त्याची टेस्ट झाली. आणि आता मी घरी आले आणि आता वाजलेत 12. आता 12 वाजलेत आणि मी मम्मीला जेवण घेऊन जाण्यासाठी आले. तर मम्मीने सकाळी जाताना भाकरी आणि भाजी केली होती. आता मी जिरा राईस केला आहे आणि थोडी पापड तळती आणि जाताना डोसा हे घेऊन जाते मम्मीला पटकन. त्या साईडला बेड खाली नव्हता म्हणून आम्हाला फर्स्टवाल्या रूममध्ये बसवलं आहे. त्या साईडला बेड खाली झाला की आता होणार आहे डिस्चार्ज आहे 2-3. तिकडं झाले की तिकडे शिफ्ट होणार आहे. तर आम्ही पहिलं ते झालो होतो कोपऱ्यातला, पण तिकडे फॅन नाही, खूप गरम होत होतं म्हणून इकडे मम्मी हे झाली मम्मी. आणि आता मी हॉस्पिटलमधून घरी आले आणि घरी येऊन खूप वेळ झालं. माझं काम झालं, सर्व भांडे कपडे झाले, किचन सर्व स्वच्छ झालं आहे. बनवते कारण दुपारचा भात होता, जिरा राईस केला होता तर भात राहिला होता. मग आता दुसरं कशाला काय बनवायचं, मग त्याच्यासाठी डाळ होती आणि काहीतरी भाजी बनवता येईल. चला आता डाळीला फोडणी देऊया. आता माझं वरण बनवून झालेलं आहे, बघू शकताय. मस्त बनवलं. हा हा हा. आता मस्त वरणाला उकळी येऊ देऊया. झाल्यानंतर मी इथं केलाय बटाटा फ्राय. थोडा मला आवडतो आणि थोडा मम्मीला पण आवडतो. तर खायचा नाही आहे पण केला, म्हटलं थोडासा करावा. क्रुम क्रुम आवडतो खायला, छान लागतो थोडा कडक बटाटा. मी लोणचं बनवलं होतं, कैरीचं लोणचं तुम्हाला दाखवते. आणि परत मिरच्या आहे ना, मिरच्याचं पण लोणचं केलं होतं. तर ती म्हणत होती मला हॉस्पिटलमध्ये जाताना त्याला हलवत जा सारखं, म्हणजे खराब होणार नाही. तर आम्ही मिरच्याचं लोणचं म्हणजे मिरच्या असं खात नाही, असं लोणचं खात नाही. तर मिरच्या आहेत ना त्याला थोडं तेलामध्ये फ्राय करतो आणि मग खातो, तेव्हा खूप. बघा लोणचं मम्मीने केलं आहे, छान झालं आहे, असं मस्त झालं. आणि इथे मिरच्यांचं आहे. आता टिफिन पॅक केला आणि पाण्याची बॉटल थोडी थंड व्हायला ठेवली होती, खूप जास्त थंड व्हायला ठेवली होती. कारण नंतर तिथपर्यंत जाऊपर्यंत परत थोड्या वेळानंतर गरम पाणी होतं. तर पाण्याची बॉटल घेऊन थोडे मम्मीला स्पून पण हवं होता तर स्पून पण घेऊन जातो. हे बघा टिफिन पॅक डबा इथे पॅक केला आहे. इथे पाण्याची बॉटल, प्लेट्स घेतल्यात 2-3 चम्मच आणि एक वरण वगैरे घ्यायला मी मोठा चम्मच घेते, म्हणजे मम्मीला वरण घ्यायला इझी पडेल. आणि इथं जुन्या वॉर्डमध्ये इकडे मम्मी होती पहिलं, आता इकडे शिफ्ट केलंय. आणि आता मम्मीला लावायचं इंजेक्शन द्यायचं. जेवण वगैरे झालंय म्हणून बसली. आणि तिकडे ब्रदर आले, ते फाईल चेक करून इंजेक्शन देणार आहेत आणि मग सलाईन सोड. तर मी एवढं टिफिन पॅक केला आहे, झाले जेवण आणि आता थोड्या वेळाने जाणार आहे घरी जाणार आहे. आता जेवण वगैरे केलं आहे मम्मीने, पप्पा जेवायला गेलेत घरी आणि आल्यानंतर मी जाणार आहे घरी जाऊन पहिले मी भांडे घासणार आहे कारण उद्या काही राडा नको. थोडी झोप यायला लागली, मी तर झोपली. तायडीचा फोन आला तर मग मी तायडीला बोलते. मी एक्सरे काढायला आलो आहे आणि तर आता मी इकडे एक्सरे काढायला आलो होतो. आणि किती वाजले रात्रीचे 11. लास्ट टाइम पण 11-11:30लाच आणलं होतं. इकडं मग बसली, इकडे एक्सरे रूम आहे आणि ह्यांचासुद्धा एक्सरे काढायचा आहे.
यांचं पण कानाचंच ऑपरेशन. इकडे आम्हीच आहे आणि तिकडं बसलेत पप्पा. तर आता बघूया एक्सरेला किती वेळ लागतोय. एक्सरे काढून आणले आणि आता चाललोय आतमध्ये. तर इकडे असा लाईट बंद केली, आराम केलाय. आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.